हाय, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपला जो काही काजूंचा सीझन आहे, तो आता संपुष्टात आलेला आहे आणि तरी पण कुठे ना कुठेतरी अजून झाडावरती काजू वगैरे आहेतच. पण आता जेव्हा आपण काजू वगैरे आणतो ना, त्या काजू पटकन काळ्या पडतात. कारण की हीट एवढी आहे ना, त्याच्यामुळे जी काही साल असते, ती पटकन काळी पडते आणि कडक होतात आणि मग त्यातून गर पण निघत नाही आणि मेन म्हणजे वेळीवर असेल किंवा आपल्या ह्याच्यावरती वेळेवर असेल ना तो म्हणजे कापली नाही जात. पण त्यासाठी एक टेक्निक आहे ते ती तुम्हाला आज बघायला मिळेल. तर आपल्या असेच काजू आणतो आपण बागेतून. नंतर मग आपण पॅक करतो आणि मग देतो. त्याच्यातच अशा काजू असतात की त्या आपल्या हाताने वगैरे फुटत नाहीत. मग त्या काय करतो आपण फुगत टाकतो पाण्यामध्ये. एक दिवस फुगत टाकतो आणि दुसऱ्या दिवशी कापतो. तर पप्पाने एक जुगाड केला तर तुम्ही बघा कशी वेळी जशी असते त्याच पद्धतीने बनवलं आहे आणि त्याच्यावरती कापल्या जातात. जर तुमच्या काजू खूप कडक असेल तर तुम्ही पाण्यामध्ये फुगत टाकायचे 1 दिवस, 2 दिवस जरी फुगत टाकले तरी काही हरकत नाही. साल नरम पडते आणि तुम्ही इझिली विळावरती, मोरोळीवरती कापू शकता. तुम्हाला बघायला मिळेल आणि मला पण मजा आली. मी पण काढत होती. तर पप्पा कापत होते आणि मी काढत होती. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता बियांचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि हो, आपल्या ज्या काही काजू होत्या त्या पण गेलेल्या आहेत. म्हणजे विक्री झालेली आहे त्यांची आणि चांगला दरसुद्धा मिळाला. आता किती मिळाला, काय मिळालं ते मी सांगणार नाही. पण मी 160च्या पुढेच तुम्हाला सांगेन. मी आता म्हणजे प्रॉपर आकडा नाही सांगणार, पण 150च्या पुढेच आहेत. 160 वगैरे त्याच्या पुढेच आहेत. तर बघा तुम्ही. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट मी दाखवते कशा पद्धतीने आम्ही तिथे कापल्या काजू. पप्पाने काजू कापल्या आणि त्यासाठी काजू कापण्यासाठी आपल्याला हत्यार पाहिजेत. कुठल्याही हत्याराशिवाय काहीच होत नाही त्याच पद्धतीने. तर बघा कसं हत्यार तयार केलेलं आहे, एकदम जुगाड. तर बघा, चला आता डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ बघा. तर हे बघू शकता, नवीन जुगाड म्हणजे जे आपण तयार केलेलं हत्यार आहे. तर हे पप्पाने तयार केलेलं हत्यार आहे. बघा सेम मोरोळीसारखं दिसतंय की नाही. तर ह्याच्यावरती कापले, पण काय झालं नेमकं उशीर झाला मला यायला आणि नेमक्या काजू सगळ्या कापून झाल्यात. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने ह्या कापल्या जातात त्या. आता हे बनवलेलं आहे वेळीसारखं. ते कसं बनवलं आहे, काय बनवलं त्याच्याबद्दल पण सांगते. पण व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपल्याकडे बऱ्याचशा अशा काजू असतात जे आपण रानातून आणतो. त्या काळपट पडतात किंवा नंतर मग कापायला घेतल्या 1-2 दिवसांनी की कडक होऊन जातात. तर त्या ज्या काजू आहेत ना, त्या तुम्ही अशा कापू नाही शकत. त्याच्यामुळे हात वगैरे कापला जातो वेळीवरती किंवा विळावरती. तर त्या ज्या काजू आहेत ना, त्या 1 दिवस तुम्ही जरी पाण्यात टाकून ठेवल्यात फुगत, जसे आपण कडधान्य कसे फुगवतो त्याच पद्धतीने जर तुम्ही हे फुगत टाकून ठेवलात ना, इझिली छान गर निघतात. आणि इथे बघा मी किती छान ज्या हत्यार आहेत, जे आपली गर काढायचे त्याच्याने बघा कसे काढते. अजिबात चीक उडत नाही, काहीच उडत नाही. जेणेकरून काय होतं, जी साल असते ती नरम पडते आणि कापायला पण इझी पडते. जशी सुकी बी कापताना आपल्याला एकदम जड जातं किंवा बी सरकते आपल्या हातातून, तसं अजिबात होत नाही. आणि मेन म्हणजे जसं आपण कापतो त्याच पद्धतीने आपण जे काही हत्यार बनवलेलं आहे त्याच्यावरती पण आपण तसंच कापलेलं आहे. ते जे हत्यार आहे त्याच्यामध्ये विळा आहे आणि विळ्याला वरून छानपैकी जे एकदम छान असा हे व्हावा यासाठी आपण त्याच्यावरती खिळे ठोकलेले आहे, जेणेकरून तो हलू नये यासाठी. सेम मोरोळी जशी असते तशी. आणि ते जे ठोकलेले आहेत त्याला आपल्याकडे, जसं आता बघायला गेलं तर लाकूड आहे, पण त्यालाच आपल्याकडे साकटा बोलतात. त्या साकट्यावरती केलेलं आहे आणि मस्तपैकी कापल्या गेलेल्या आहेत. मेन म्हणजे मला यायला उशीर झाला त्याच्यामुळे ना आधीच कट करून झालेला होता काजू. पण ठीक आहे, जसं आपण विळ्यावरती कापतो त्याच पद्धतीने आपण तशावरती कापतो. तर इथे बघा मी एक पटापट गर काढायला चालू केलेले आहेत. आणि आता काजूंचा जो काही सीझन आहे तो आता कमी झालेला आहे. म्हणजे एप्रिलच्या एंडिंगपर्यंत संपुष्टात येईल, कारण की आपल्या खूप लवकर काजू लागलेला आहे. फेब्रुवारीमध्ये, जानेवारीमध्येच मोहर आलेला आणि फेब्रुवारीमध्ये आपला काजू बऱ्यापैकी तयार झाला होता. तेव्हापासून आपण काढायला घेतलेल्या. तर आता आपल्याला जो काही सीझन आहे तो संपुष्टात येणार आहे आणि परत आपण त्याच उमेदीने, त्याच ताकदीने, त्याच मेहनतीने आपण मग पुढच्या वर्षीसुद्धा छानपैकी आपण काजूमध्ये फायदा मिळवणार आहोत किंवा तेवढे कष्ट करायला आपण तयार होणार आहोत. तर इथे बघा पटापट मी काढायला घेतले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा जर तुमच्याकडे काजू असतील ना सुकलेल्या, तर तुम्ही 1-2 दिवस फुगत टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी कापायला घ्यायचे. अजिबात चीक उडत नाही, काही उडत नाही. आणि मेन म्हणजे इझिली घर पण अजिबात तुटत नाही किंवा आतल्या घराला पण काहीच होत नाही. तर ही पद्धत तुम्ही करू शकता. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा पटकन असे गर येत आहेत बघा. आणि तुम्हाला माहितीच असेल की घर कसे ओळखायचे, कुठली बी जून आहे, कुठली बी कोवळी आहे, त्या त्या तुम्हाला माहितीच असतील कसे ओळखायचे काय ते. तर ही अशी पद्धत आहे. आणि नवीन पण आपण हत्यार तयार केलेलं आहे. मोरोळीसारखं दिसायला पण एकदम बघा, मोरोळी कशी असते उघडी केल्यानंतर आपण, म्हणजे ज्याचं जे तोंड आहे ते ओपन केल्यानंतर. तर बघा नंतर पप्पा बसले काढायला
आणि त्याच्यानंतर हे जे गर आहेत आणि एकदम गर आहेत ना, कोवळे अजिबात नाही तुम्हाला बघायला मिळणार आणि हे छान फ्रीजमध्ये राहतात. तुम्ही डीप फ्रीझरला जरी टाकून ठेवलेत 1 महिना, तरी हे खूप चांगले राहतात. त्यांना काही म्हणजे काही होत नाही. तर हे बघा पटापट निघतात. तर जर हे पाण्यामध्ये तुम्ही फुगत टाकलेत ना, की मस्त असे गर निघतात. हे बघा हा साकटा आहे आणि त्यालाच आपण जॉइन केलेला हा विळा आहे आणि त्यालाच खिळे जोडलेले आहेत. जशी मोरळीचं आपण तोंड कसं उघडतो त्याच पद्धतीने ते तसं